लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करून पवार यांनी हा सवता सुभाच असल्याचं स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा अजित पवार यांच्या पुतण्याला त्यांच्या विरोधात मोठ्या पवारांनी उभं केलं. पहिल्यापासूनच अजित पवार यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले, मात्र त्यांना मिळणारी वागणूक आणि संधी मिळेल तेव्हा डावललं जात असल्याची सल ही त्यांच्या मनात असल्यानं हे सगळं रामायण घडलं. आज तर त्यांनी बारामतीमध्ये कोणत्याच आमदारानं काम केलं नाही तितकं आपण केलं असं सांगून आपले काकाच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, त्यांच्यापेक्षा सुद्धा आपण जास्त विकास कामं ही केलेली आहेत असं सांगून चिमटा घेतला. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तेव्हा तर आता अजित पवार यांचं राजकारण संपलं, त्यांचं राजकीय करिअर धोक्यात आलं, त्यांच्या 4-5 जागा विधानसभेला कशाबशा निवडून येतील अशा गप्पा महाविकास आघाडीत हाणल्या जात होत्या. मात्र अजित पवार यांनी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पॉवरफुल कमबॅक केलं. पक्षावरची आणि एकूणच राजकारणावरची आपली मान ही जी आहे ती पक्की केली. आज सत्तेतला प्रमुख पक्ष म्हणून ते जबाबदारी पार पाडतायत.